बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायचं नावच घेत नाहीये। आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात आता 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर येते। आष्टी तालुक्यातील वहिरा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड, धारधार शस्त्राने या 2 भावांवर हल्ला केला आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय। तर आणखी एक जण या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी अंभोरा पोलीस आता अधिक तपास करतायत। अजय भोसले, भरत भोसले अशी मृतांची नावं असून कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झालाय। हे तिघही गावात उभे असताना गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले। यातील लोकांनी या तिघांवर हल्ला केला आणि ही घटना घडली। हा खून नेमका कोणत्या कारणाने झाला हे कारण अद्याप समजलं नाहीये। मात्र आष्टी ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचं शवविच्छेदन सध्या सुरू आहे। या हल्ल्याबद्दल मृतांच्या नातेवाईकांनी नेमकं काय म्हटलंय हेही आपण पाहूया। जिनात भोसले मी गायाकडे होते, ते आले, दिराला मारलं तिथं। आधी मराठ्याचं पोरगण ते देवाला चालले होते तुळजापूरला, तिथून त्यांनी तिथं अडवलं। ते म्हणले की थांबा, मला ठीक यायचं, पण त्यांनी थांबवलं नाही। त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले, ह्याला माहितच नाही मराठ्याच्या पोराला आणि दिराला। आणि हे म्हणले दीर म्हणला की ह्याला मारूनच टाकलंय म्हणून, पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही, काय माहिती मारलं ह्यांना येऊस तर। मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही। मग अंधार पडता त्यांना मारलं, गोळा झालेलं का खड्यात लापलेले होते ते, गपचिप घेऊन मारलं त्यांना। विलास आजीनाथ भोसले आणि भरत विलास भोसले, त्यांना जाग्यावर आजीनाथला असं मारून ह्याच्यात खड्यात टाकलं आणि भरतला सडकावर रोडवरच टाकलं मारून। आम्हाला लय वाढून माहित झालं, मारून टाकलं, आम्हाला माहित नव्हतं। मग ते दुसरं त्याचं भरतचं पोरग त्यांनी फोन लावला की बाप्पाला त्याला मारून टाकलं म्हणून असं म्हणले। मग आम्ही तिथून आलो, आम्हाला गाडीच भेटली नाही। मग आम्ही टेम्पो करून आलो, तिथून पिकअप करून आलो। आम्हाला काय नाही, आमच्या खुनाबद्दल खून पाहिजे, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे। आमचं लेकर बाळ आमच्या इथं उन्हात पाडेल, आम्हाला त्यांचे लेकर आमची तिथं एवढीच फक्त दुसरं एवढंच माहिती, आम्हाला त्यांना खून बदल खून पाहिजे, दुसरं काय नाही।